शिंदखेडा येथील शिवाजी चौफुली ते भगवा चौक दरम्यान भाजीपाला आणि फळे विक्रेत्यास वाहतुकीचे अडथळे होत असल्याने नगरपंचायतने कारवाई केली। आज दिनांक 21 मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार होती। मात्र संभाजीनगर येथील खंडपीठाने काही व्यापाऱ्यांच्या आणि रहिवाशांच्या इमारतींना स्थगिती दिल्यामुळे 26 जून पर्यंत ही प्रक्रिया लांबवली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की शिंदखेडा येथील स्टेशन रोड म्हणजे छत्रपती शिवाजी चौफुली ते न्यायालय परिसर दरम्यानचे अतिक्रमण काढण्याची मोहीम आज दिनांक 21 जून पासून राबवण्यात येणार होती। सदरचा रस्ता सुकवत ते दुसाने दरम्यान राज्य महामार्ग क्रमांक 12 असून शिंदखेडा हद्दीतून जाणारा रस्ता यापूर्वी वळवण्यात आलेला होता। तथापि वाढती वाहतूक कोंडी आणि दळणवळण यामुळे रस्त्यावर गर्दी होत होती। त्यातच भाजीपाला, फळ विक्रेते आणि सोमवारचा बाजार याच रस्त्यावर भरत असल्यामुळे नागरिकांना आपली वाहने काढण्यासाठी अडथळा निर्माण होत होता। या पार्श्वभूमीवर हा रस्ता मध्यापासून दोन्ही बाजूंना 15 मीटर करण्याचं नियोजन आहे। त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम सुरू केली आहे। तथापि या रस्त्यावरील काही रहिवासी संभाजीनगर येथील न्यायालयात केल्याने त्यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेस 26 जून पर्यंत स्थगिती मिळवली आहे। दरम्यान नगर पंचायतने भाजी विक्रेत्यांना त्यांना बांधून दिलेल्या गाळ्यांमध्ये जाण्याचं आवाहन केलं होतं। त्यानुसार भाजीपाला विक्रेते छत्रपती शिवाजी महाराज चौफुली जगत असणाऱ्या भाजी मंडईमध्ये स्थलांतरित झाले आहेत। मात्र काही भाजी विक्रेते पुन्हा रस्त्यावरच लावत असल्यामुळे वाहतुकीस नव्याने अडथळा निर्माण होईल आणि सर्वच भाजीपाला विक्रेते पुन्हा रस्त्यावर येतील। या पार्श्वभूमीवर नगर पंचायतने दोन्ही चौफुली दरम्यान रस्ता हा भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांसाठी बंद केला आहे। आज सकाळी 9 वाजता मुख्य अधिकारी श्रीकांत फागणेकर, प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, अभियंता विपुल साळुंके, सचिन वाघ आणि सर्व कर्मचारी या विक्रेत्यांना मुख्य रस्त्यावर विक्री करण्यास प्रतिबंध केला। या मोहिमेचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केलं असून सदर विक्रेत्यांना पुन्हा या रस्त्यावर बसू येऊ नयेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे।